हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे रविवारची ही सकाळ आहे. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. रविवारी खूप निवांत असतं आणि जेवण हेवी होणार असतं आणि शक्यतो हल्ली संडेला नॉनव्हेजच सुरू आहे. निवांत असा ब्रेकफास्ट झाल्यानंतर बाहेरची कामं करण्यासाठी गेले आहेत आणि मी आता घर आवरायला घेतलं आहे. रोज अगदी सकाळी उठल्या उठल्या आपण बेड आवरतो. बेड आवरलं ना की अगदी 50% कामं झाल्यासारखी वाटतात. घर प्रसन्न वाटायला लागतं. आज मात्र आळस केलेला आहे. पहिलं खाऊन घेतलं आणि मग कामांना सुरुवात केलेली आहे. प्रीतीशची फरमाईश होती आज खास की मम्मी चिकन बिर्याणी हवी आहे. एक तर तू बनव, नाही तर मला बाहेरून ऑर्डर करून दे. मग काय, बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा म्हटलं चला आपणच बनवूया. आणि हो, प्रीतीश बेड आवरतो बरं का, असं नाही की तो आवरत नाही, फक्त त्याला मी थोडंसं ना नीटनेटकं करते, कारण मुलांचं आवरणं कसं असतं तुम्हाला माहितीच आहे. चला आलेले आहेत चिकन घेऊन आणि नेहमीप्रमाणे चिकन धुवून दिलं त्यांनी. दावतचा बासमती राईस यूज करते. अगदी सोप्या पद्धतीनं पटकन बनणारी पण चवीला अतिशय टेस्टी अशी ही चिकन बिर्याणी मी बनवते आहे. चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी मीठ, हळद, लाल तिखट आणि हिंग, कसुरी मेथी थोडीशी रोस्ट करून चोळून घेतली आणि लसूण अद्रकची खूप सारी पेस्ट मी करून ठेवली होती ती टाकली. पुदिना, कोथिंबीर आणि लिंबू, गरम मसाला थोडासा आणि चिकन बिर्याणी मसाला खूप सारा, दही घालायचं त्यामध्ये एक भरपूर सारं आणि छानपैकी हे मिक्स करून अर्धा तास ठेवून द्यायचं. आता बऱ्यापैकी मैत्रिणींना तुम्ही चिकन बिर्याणी बनवत असाल, पण मी काय करते माहिती आहे, जी काही मला पद्धत येते ती मी इकडे आज दाखवते आहे. पण मी चिकन बिर्याणी बनवताना शक्यतो वेगवेगळ्या पद्धती ट्राय करत असते यूट्यूबवरती बघून, कारण मजा येते आपल्याला वेगळी रेसिपी ट्राय करायला. माझी स्वयंपाक करण्याची पद्धत कशी आहे माहिती आहे, पदार्थ कितीही किचकट असू द्या आणि एकापेक्षा जास्ती पदार्थ असू द्यात, किचन ओट्यावरती ना कचरा नाही झाला पाहिजे, मग मूड खराब होतो. तर हे असं आहे माझं. मी काय केलं, सुरुवातीला छानपैकी सगळी व्यवस्थित तयारी करून घेतली. आणि बिर्याणीच्या तयारीमध्ये तुम्हाला माहितीच आहे सगळ्यात जास्त काम कशाचं असतं, तर चॉपिंगचं. त्यामध्येच हा कांदा आपल्याला कापायचा असतो खूप सारा. बऱ्याच ठिकाणी कांदा लागणार असतो, एकतर तळून घेण्यासाठी आणि जी काही चिकनची करी बनवणार आहे त्यामध्ये टाकण्यासाठी, कोशिंबीरसाठी. तर सगळं चॉपिंग मी सुरुवातीलाच करून घेतलं आणि त्यानंतर डायरेक्ट आता स्वयंपाकाला सुरुवात केली. मध्येच ओठा थोडासा पुसूनही घेतला. तेलामध्ये काजू पहिल्यांदा मी तळून घेते आहे. हो, आज मी काजू यूज करते बिर्याणीला आणि मला आवडतात काजू बिर्याणीमध्ये, मस्त लागतात. आणि त्यानंतर कांदा तळून घेतला आणि काजू आणि कांद्याला हे असं ना छान असं मीठ लावायचं सगळीकडून, म्हणजे जेव्हा हा कांदा आपण बिर्याणीमध्ये ॲड करतो ना तेव्हा त्या कांद्याला पण एक छान अशी टेस्ट येते, त्याला मीठ लागलेलं असतं प्रॉपर. आज ना मला थोडंसं ना किचन अपग्रेड करायचं आहे, तेही पैसे न खर्च करता. असं का म्हणते मी, तर माझ्याकडे ज्या काही वस्तू आहेत ऑलरेडी आणि त्या यूजमध्ये नाही आहेत त्या मला यूजमध्ये काढायच्या आहेत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या चांगल्या आहेत आणि मी वापरायला काढलेल्या नाहीत. जेव्हा जुन्या घरी राहायला होते तेव्हा मात्र खूप ठरवलं होतं की जेव्हा नवीन घरी जाईन असं करेन, डायनिंग आला की हा सेट वापरायला काढेन, तो सेट वापरायला काढेन. तर चला आज मी ते काढणार आहे. आणि बिर्याणी बनवताना तुम्ही पाहिलंत की फोडणी देते मी आता. जे काही चिकन मॅरिनेट करून ठेवले त्याला तेल टाकलं, त्यामध्ये तमालपत्र टाकलं, कांदा छान भाजून घेतला, अद्रक लसणाची पेस्ट टाकली, टोमॅटो टाकला आणि पुदिना आणि कोथिंबीर जी काही कट करून ठेवली होती तीसुद्धा फोडणीमध्ये ॲड केली, छान भाजून घेतलं आणि मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन यामध्ये ॲड केलं. 4-5 मिनिटं हे चिकन परतवून त्यामध्ये मॅरिनेशन केलेलं दह्याचं जे काही पाणी होतं ते सगळं पुन्हा ॲड केलं. आता यामध्ये हे शिजवून देणार, पण मी काय करणार आहे यामध्ये थोडंसं ना गरम पाणी ॲड करून चिकनचा रस्सा पण बनवणार आहे, करी पण बनवणार आहे. कामं काही संपत नाहीत. मी ना चिकनला सुरुवात करण्यापूर्वी हे सारे शूज मशीनला लावले होते. मी काय करते, सगळे शूज बाहेरून आणते आणि पहिल्यांदा बाथरूममध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेते, थोडा वेळ पाण्यात भिजत घालते आणि त्यानंतर मशीनला लावते. बासमतीचा तांदूळ जो आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे तो शिजत घालण्यापूर्वी पाण्यामध्ये मी काही खडे मसाले टाकले, पुदिना कोथिंबीरसुद्धा टाकली, तमालपत्रसुद्धा टाकलं आणि लिंबू पिळा आणि यानंतर हे सारं उकळू द्यायचं पाणी आणि मग त्यामध्ये तांदूळ ॲड करायचं आणि या सगळ्या उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ शिजवायचा. मस्त त्या तांदळाला या सगळ्या मसाल्यांचा, पुदिन्याचा, कोथिंबीरचा सगळा फ्लेवर लागतो, मस्त टेस्ट येते बिर्याणीला.
आता काही जणींना असं वाटत असेल की माझं रेसिपी चॅनल आहे की काय, कारण तसंच वाटायला लागलं आता मलासुद्धा. असंच आहे काहीसं वातावरण घरातलं की प्रीतीची 10ची एक्झाम जवळ आली आहे. आहोसुद्धा कोर्स करतायत, त्यांचाही अभ्यास चालू आहे. त्यामुळे कुठे बाहेर जाणं नाही होत. अगदी ग्रोसरी भरायची आहे तीसुद्धा आणायला जायचं झालेलं नाही. हे इतकं सारं बिझी शेड्यूल आहे आणि 2-3 महिने बाहेर न जाता अभ्यासावरती फोकस करणं खरंच गरजेचं आहे, कारण हे दिवस पुन्हा नाहीत. त्यात एक बरं आहे की प्रितीश माझा हुशार आहे. त्याचा काही मला स्टडी घ्यावा लागत नाही किंवा खूप काही लक्ष द्यावं लागत नाही. अधूनमधून जस्ट रूममध्ये गेलं तरी कळतं की त्याचं काय चालू आहे. काही जणींनी मला विचारलं होतं की त्याचं अभ्यासाचं रुटीन कसं आहे, म्हणजे शेड्यूल कसं आहे ते शेअर कर. मी बोलले त्याच्याशी, पण त्याचं म्हणणं आहे मी असं शेड्यूल असं काही केलंच नाही मम्मी, आणि मीही पाहते त्याचे जे काही आवडीचे सब्जेक्ट आहेत ना तेच तो करत बसतो. मी त्याला सतत आठवण करून देत असते, चल बाबा हे बस कर, आता जरा दुसरा विषय घे. माझ्यासमोर तर घेतलेला असतो तो विषय, पण थोड्या वेळाने मी पुन्हा येऊन बघते तर आणखी पुन्हा मॅथ्स किंवा सायन्स हेच सुरू असतं. मी काही विचारायला गेले ना तर त्याचं एकच उत्तर असतं की मम्मी माझा अभ्यास झाला आहे. आणि सध्या तो मी पाहते इंटरेस्ट हा JEEच्या अभ्यासावरती देतो आहे. म्हणजेच तो 11-12चं मला नेहमी मॅथ्स करताना दिसत असतो. मी विचारलं ना तर तो सांगतो की नाही हे 10वीचं नाही आहे. हे असं आहे मैत्रिणींनो. मी काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रिन्सिपलना भेटले होते, व्हाईस प्रिन्सिपलना, तेव्हा मी त्यांनाही सांगून आले होते की मॅम प्लीज त्याला ना 10thचा अभ्यास करायला सांगा. तो अभ्यास करत नाही असं नाही, तो करतो, पण जास्त फोकस त्याचा 11-12वर असतो. पण आता बोर्ड एकदम जवळ आलेलं आहे, डेटसुद्धा आलेले आहेत. हार्डली 2 महिने बाकी आहेत. आता लवकरच मी काहीतरी त्याचं शेड्यूल बनवेन आणि तो ऐकत नाही असं नाही, ऐकतो. फक्त सांगावं लागतं थोडं. साईड बाय साईड त्याचे अधूनमधून गेमसुद्धा सुरू असतात. असं नाही आहे की इतकी जवळ आली एक्झाम म्हणून आम्ही खूप सिरियस आहोत, आम्ही सगळं सोडून फक्त अभ्यासाला लागलो आहोत. नाही, ते त्याचं नेचरच नाही. त्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. असो, चिकन कसं बनलं हे तुम्ही पाहिलंच, पण मी अगदी थोडक्यात सांगते. जे काही चिकन शिजवलं होतं त्यामधून मोठे पीस आणि काही करी थोडीशी मी बाजूला काढून घेतली होती आणि मग उरलेल्या चिकनवरती तळलेला कांदा आणि काजू, थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि तूप टाकलं होतं आणि त्यानंतर या शिजवलेल्या राईसचा 70% शिजवलेल्या राईसचा एक लेयर दिला आणि वरून मग पुन्हा तळलेला कांदा, काजू आणि जे काही हे आपण चिकनचे पीस काढले होते बाजूला ते ॲड केले, तूप टाकलं, रस्सा जो काही चिकनचा बनवला होता तोही त्यावरती ॲड केला आणि पुदिना कोथिंबीरनी छानपैकी गार्निश केलं आणि केशरनी. अगदी लो गॅसवरती गरम लोखंडी तव्यावरती आता आपल्याला या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून 10 मिनिटं वाफ काढून घ्यायचं आहे. झाली आपली बिर्याणी रेडी. 3ला 10 कमी आहेत. बिर्याणी बनवून थकलेले चेहरे. आणि महिन्यातून एकदा हे असं ब्रेकआउट होणं गरजेचंच असतं. खुश बनली आहे बिर्याणी. आता मस्त आहोंनी त्यांच्या आवडीचा मूवी लावलाय, समोरच बसलेत माझ्या इथे दोघंही. आम्ही आता वाफ निघायची वाट बघतोय. 10 मिनिटं ना आहो, अजून 10 मिनिटं वाट बघायची आहे. प्रितीश तर खूप वाट बघतोय, पण 10:30ला आपला ब्रेकफास्ट झालाय सकाळी. मग 4:30-5 तास होत आहेत ना 3 पर्यंत, राईट. आणि प्रीतीचा 4 वाजता क्लास आहे, मस्त तो बिर्याणी खाणार. क्लासला जाणार की नाही आता त्यालाच माहिती, पण आमची इच्छा आहे की त्यानं जावं. संडेला प्रितीशचा फाउंडेशनचा क्लास कधी सकाळी असतो, कधी दुपारी असतो, कधी संध्याकाळी असतो. तर आज संध्याकाळचा म्हणजेच दुपारचाच म्हणता येईल, 4 वाजताचा आहे. आणि आता चला जेवणाची वेळ आहे. बघू शकता की बिर्याणी कशी बनली आहे. आजची बिर्याणी ही थोडी कमी स्पायसी होती, मसाले कमीत कमी यूज केलेत मी, पण किती छान मोकळी आणि चवीला तर अतिशय टेस्टी अशी बनली होती. आहो प्रितीशला ट्युशनला सोडून आले आणि येता येता फ्रूट्स घेऊन आले होते. सध्या ना मी हा प्लांटर आहे ॲक्च्युली, त्याला मी फ्रूटसाठी केला आहे. एक प्लांटर असा सेम टू सेम आहे जो मी हॉलमध्ये कॉर्नरला झिझी प्लांट लावून ठेवलं आहे आणि एकाला मी हे असं फ्रूट बास्केट म्हणून सध्या यूज करते आहे. यानंतर दोघांनी मस्त निवांत संध्याकाळचा चहा एन्जॉय केला. आज आहोंची सुट्टी संपती आहे, उद्यापासून त्यांचं रुटीन सुरू होईल आणि त्यांनी जसं टार्गेट ठेवलं होतं त्या पद्धतीनं त्यांचा अभ्याससुद्धा कंप्लीट झालेला आहे. तेच इकडं ते म्हणत होते की थँक्स, तू मला कोऑपरेट केलंस, अभ्यास करू दिलास. असं नाही आहे की मी फुल्ली कोऑपरेट केलं. तुम्ही रील्स पाहिलेच असतील, अधूनमधून मी त्यांना त्रास दिलाच. आणि चहा तर आहेच,
त्यांच्याच हातचा आठवडाभर मी चहा पिले बरं का. मी पण त्यांना तेच म्हणत होते की उद्यापासून चहा कोण बनवणार माझ्यासाठी. यानंतर आम्ही जे काही हे आयकियाचं बेडशीट रिसीव झालं ना ते खूप आवडलं, म्हणून मी पुन्हा आयकियाची साईट ओपन करून प्रितीशच्या रूमसाठी बेडशीट बघत होते किंवा अजून एखादा एक्स्ट्राचा सेट मागवावा, जेणेकरून हे जेव्हा वॉशला जाईल तेव्हा ते यूज करता येईल. तसं तर आम्ही या घरी राहायला आल्यापासून मी एकदा आय थिंक 2 वेळा बेडशीट परचेस केलेले आहेत, पण ते छान टिकलेले आहेत. पण कसं होतं ना, बोर होतं ना सतत तेच ते यूज करून. आहेच सेट माझ्याकडे 2, म्हणजे 4 बेडशीट आहेत. महिन्यातून एकदाच एका बेडशीटला नंबर येतो, पण तरीसुद्धा आता बोर झालं आहे, चेंज करावेसे वाटत आहेत. पण प्रीतीचं म्हणणं आहे माझ्या रूमसाठी मीच मात्र चूज करणार, म्हणून तोही आला होता इकडे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की मला थोडंसं किचन अपग्रेड करायचं आहे, काही चेंजेस करायचे आहेत, तर तेच इकडं सुरू आहे माझं. माझ्याकडे जो OTG आहे तो मी असा वरती पोटमाळ्यावरती इथे ठेवून दिला आहे लॉफ्टमध्ये, कारण तुम्ही आता पाहता आमची लाईफस्टाईल, कमीत कमी मी तो यूज करते. घराचं इंटेरियर जेव्हा बनत होतं त्यावेळेला आर्किटेक्चर मला खूप फोर्स करत होती की तुम्ही याच्यासाठी जिथे मी फ्रीज ठेवला आहे ना तर तिथे कंपार्टमेंट बनवून घ्या इनबिल्ट ओव्हनसाठी वगैरे. पण आम्हा दोघांनाही या गोष्टी क्लिअर होत्या की आपल्याला नाही वापरायचा OTG किंवा ओव्हन, म्हणून मग मी मॅमना बोलले की नाही, मला ना क्रोकरीसाठी कुठे इथे कपाट बनवायचं आहे, ना मला या OTG किंवा ओव्हनसाठी बनवायचं आहे. म्हणूनच मी अगदी माझ्या पद्धतीनं साधं असं हे माझं किचन बनवलं आहे, जे मला सोयीस्कर असेल. जेव्हा केव्हा वाटतं ना की नाही पिझ्झा बनवायचा आहे किंवा केक तर मी कधी ट्राय करतच नाही, मला आठवतसुद्धा नाही, तर हे असं आहे. जेव्हा लागतं तेव्हा आपण या वस्तूवरून काढू शकतो. पण काही गोष्टी अशावरती लॉफ्टमध्ये ठेवलेल्या होत्या की त्या आता मला वापरायचा मूड झाला आहे. आणि मी जे ठरवलं होतं की डायनिंग आल्यानंतर वापरायला चालू करायचं, आता डायनिंग येऊन पण वर्ष झालं पण तरीही त्या वापरात काढल्या नव्हत्या. तेच मी आग्रह करून आहोंना चला म्हटलं काढूयाच आज आपण फायनली. तेच मी इकडं करते आहे, दाखवते मी तुम्हाला पुढे की मी काय काय काढते आहे यूजमध्ये, जे खरंच युजफुल आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं. आता ज्या काही मी वस्तू काढते त्यामध्ये काही गिफ्ट आलेल्या सुद्धा आहेत, पण त्या चांगल्या आहेत, यूज करण्यासारख्या आहेत. जसं की माझी एक मैत्रीण आहे अगदी जुनी, 2011 साली मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जेव्हा जॉब करत होते ॲज अ मेडिकल सोशल वर्कर, तेव्हाची मैत्रीण म्हणण्यापेक्षा त्या माझ्या बॉस आहेत. हो, मी त्यांच्या अंडर जॉईन केलं होतं आणि नंतर आमचं इतकं छान बॉन्डिंग झालं की आम्ही छान अशा मैत्रिणी झालो आणि अजूनही आम्ही एकमेकींच्या टचमध्ये आहोत. तर जेव्हा माझं हे नवीन घर पाहायला त्या घरी आल्या होत्या विथ फॅमिली, तेव्हा आम्हा सगळ्यांसाठी त्यांनी वेगळं वेगळं गिफ्ट आणलं होतं. प्रीतीसाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं, आहोंसाठी सुद्धा वेगळं. तर त्यामध्ये आत्ता जो काही एक मी सेट तुम्हाला दाखवणार आहे तो सेट खास आहोंसाठी त्यांनी आणला होता. माझ्यासाठी एक छान अशी पर्स आणली होती. तर चला म्हटलं आज तो सेट वापरायला काढूया, म्हणजे रोज त्या वस्तूला पाहिलं की त्या व्यक्तीची आठवण होते. आठवण तर नेहमीच असते त्यांची, कारण अधूनमधून आमचे फोन असतात, मेसेजेस असतात. तर हाच तो सेट आहे तांब्याचा. ही तांब्याची पाण्याची बॉटल आणि तांब्याचे ग्लास जे आहोंना त्यांनी गिफ्ट दिलं होतं. त्यांची ना ही कॉन्सेप्ट मला फार आवडते. आपल्याकडं कोणी आलं म्हणजे त्यांच्या घरी मी जेव्हा गेले होते ना तर तेव्हासुद्धा त्यांनी आम्हाला सगळ्यांना वेगळं वेगळं गिफ्ट दिलं होतं आणि त्या माझ्या घरी आल्या तरी असं काही गिफ्ट घेऊन आल्या होत्या आणि सगळं अगदी युजफुल गिफ्ट असतात त्यांचे. हा जो ग्लासचा सेट दाखवते ना हा आम्हाला बिल्डरने दिलेला होता. हा ट्रेसुद्धा बिल्डरने दिला आहे. जेव्हा घराचं पोजेशन मिळालं ना तेव्हा हा ट्रे, ते 6 ग्लास आणि 1 पाण्याची बॉटल जी मी सध्या रेग्युलर वापरते आहे. तर ही मी अशी आयडिया केली आहे. कसं दिसते हे नक्की सांगा. हा ट्रे आणि त्यामध्ये ही पाण्याची बॉटल आणि 2 तांब्याचे ग्लास, जेणेकरून जेव्हा केव्हा आपण इथे बसू निवांत तेव्हा पटकन त्यामधलं पाणी घेऊन पिता येईल. ड्राय बाल्कनीतला हा जंगली प्लांट छान बहरला आहे, फुलला आहे. म्हटलं चला यामधले काही वेली थोड्याशा कट कराव्या आणि जे काही दिवाळीमध्ये मी कॅन्डल होल्डर्स आणले आहेत त्यामधल्याच एका कॅन्डल होल्डरमध्ये पाणी घेऊन लावून बघावं की हे कसं दिसतंय. पण हा काही प्लॅन माझा सक्सेस झाला नाही, कारण या वेली ना व्यवस्थित तिथे राहतच नव्हत्या. तो जो काही साईडला हा छोटासा कॅन्डल होल्डर आहे रेड कलरचा आणि त्यावरती ग्रीन वेली छान दिसल्या असत्या, पण या वेली त्यामध्ये ॲडजस्ट नाही झाल्या. चला मी लवकरच आणेन दुसऱ्या वेली. याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.